अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. खूप दिवसाची एक रिक्वेस्ट होती की ताई, कुळदेवीचा उपवास कधी करावा, तो कोणी करावा, त्या संदर्भातली माहिती सांग. आता सगळ्यात आधी कुळदेवी जी आपली कुळाचं रक्षण करत असते, कुळाचा उद्धार करत असते, आपल्याला आपली कुळदेवी माहिती आहे का, हे जास्त महत्वाचं आहे. मला जर माझी कुळदेवी माहिती आहे तर त्या कुळदेवीचा उपवास आपण करू शकतो. पण ज्यांना माहितीच नाही आहे तर त्यांनी आधी आपल्या कुळदेवीची ओळख करून घ्यावी की आपण आपली खरी कुळदेवी कोण आहे. कारण ज्या पद्धतीने आईला म्हणजे लेकराला आईची ओढ आहे, त्याच पद्धतीने आईला सुद्धा लेकराची ओढ असतेच. आपल्याला माहिती आहे की कुळदेव आणि कुळदेवी हे आपल्या सांसारिक आयुष्यात खूप महत्वाचे असतात. ज्या घरात कुळदेव आणि कुळदेवींची सेवा केली जाते ना, तिथे सगळं सुखमय चालू असतं. त्याच्याच बरोबर पितरांचीही सेवा करणं तेवढं महत्वाचं आहे. आता कुळदेवीचे मंगळवार म्हटलं तर हा कुळदेवीचा वार आहे आणि आपल्या आई भगवतीचा तो वार असतो. त्याच्याच बरोबर हा हनुमानाचा सुद्धा जन्म दिवस म्हणून साजरी केला जातो. म्हणून काही लोक मंगळवारी मांसाहार तर अजिबात करत नाही, किंवा काही लोकांचा मंगळवार हा मारुती रायासाठी असतो. आणि गृहिणी स्त्री, आता कुळदेवीचा उपवास स्त्रियांनीच करावा, अतिउत्तम. ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही स्त्रियांनी, त्यांनी काय करावं तर तुमच्या घरातील एखादी पुरुष मंडळी असेल त्यांनीही करू शकता. बऱ्याच बायकांना एक जिज्ञासा असते, तुम्हाला माहिती का, आपण आता त्या पौर्णिमे संदर्भात पण माहिती करूया की पौर्णिमेचे उपवास कसे करायचे असतात, की आपल्या कुळदेवीसाठीच असतात. ते खूप छान अनुभव त्याचे सुद्धा येतात. पण ज्या स्त्रियांना आता काय असतं तुम्हाला सांगते, आपण सांसारिक आयुष्य, रोजची कामं, रोजची धावपळ, रोजच्या जबाबदाऱ्या, याच्यातून आपल्यालाही कधी कधी आपल्या कुळदेवीची उपासना सेवा करणं जमत नाही. मग बायकांनाही आता केंद्रात म्हणायला गेलं तर केंद्रात बायकांना मंगळवार उपवास करायला सांगतात आणि पुरुषांना रविवार. काही ठिकाणी रविवारी पण उपवास केला जातो. म्हणजे कसं, कारण तो खंडेराव महाराजांचा वार असतो आणि ज्या पद्धतीने कुळदेवीची सेवा ही स्त्रियांनी केली पाहिजे, त्याच पद्धतीने कुळदेवाची सेवा सुद्धा पुरुषांनी केली पाहिजे. आता ते कसं काय ते नंतर सांगते, आता फक्त मी मंगळवारचं बोलते. तर बघा, स्त्रियांनी, प्रत्येक स्त्री, ताई मग मी अशी आहे, मी तशी आहे, अजिबात नाही. तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करायची इच्छा आहे, तुमच्या सांसारिक अडचणींसाठी जर तुम्हाला तुमच्या कुळदेवीची सेवा करायची इच्छा आहे, उपवास धरायची इच्छा आहे, तर तुम्ही करू शकता. आता कुळदेवीच्या नावाचा उपवास हा अखंड करायचा असतो. ज्यांना संकल्पयुक्त करायचा आहे की ताई मला 11 मंगळवार करायचे आहे, आपण लहानपणी ऐकलं असेल 11 मंगळवार करू शकता, तुम्ही 21 मंगळवार करू शकता कुळदेवीच्या नावाचा, की मला माझ्या कुळदेवीची सेवा करायची आहे, माझ्या अडचणी कमी व्हाव्या म्हणून कुळदेवीची सेवा करायची आहे, किंबहुना सगळं चांगलं आहे पण माझ्या कुळदेवीसाठी मला एक दिवस उपवास करायचा आहे. उप आणि वास, खरं तर अन्न ग्रहण न करण्यापेक्षा, म्हणजे अन्न ग्रहण थोडंसं कमी केलं तरी चालतं, पण सेवा करणं, उप आणि वास, परमेश्वराच्या जवळ असणं महत्वाचं आहे. आता जवळ असणं म्हणजे काय, त्यांच्या शेजारी तर जाऊन आपण बसू शकत नाही, पण त्यांचं नामस्मरण करून आपण त्यांच्या जवळ नक्कीच जातो. मग ज्या स्त्रियांना 11 मंगळवार करायची इच्छा आहे, किंबहुना ज्या स्त्रियांना 21 मंगळवार करायची इच्छा आहे, ज्या स्त्रियांना 51 मंगळवार करायची इच्छा आहे, किंवा ज्यांना कायमचे मंगळवार करायची इच्छा आहे, ते नक्कीच ही सेवा करू शकता आणि नक्कीच तुम्हाला याचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आता मंगळवार उपवास कसा करायचा, खरं तर उपवास ना हा दिवसभर करायचा असतो आणि तो संध्याकाळी सोडायचा असतो, तेच एक उत्तम आहे खरं तर. म्हणजे आता समजा मी दिवसभर फलहार घेणार किंवा भगर खाणार, खिचडी खाणार, तुमची इच्छा, खाऊ शकता तुम्ही, पण हलकं फुलकं अन्न एक टाइम घ्यायचं, संध्याकाळी छानपैकी देवीला नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा. उपवासाला काय करू शकता नैवेद्याला, काही नाही, जे घरात भाजी पोळी वरण भात बनवतो तो देवीला करायचा. पण ह्या दिवसभरात काय करायचं ते लय महत्वाचं आहे. नाही तर फक्त उपवास आहे आणि काही होत नाही. तुमच्या घरात जर कुळदेवीचा टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, छानपैकी दर मंगळवारी तरी कुळदेवीच्या टाकावर अभिषेक करावा. मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करावा, फोटोवर तर अभिषेक करू शकत नाही, मग अशा वेळेस काय करायचं, किंवा अभिषेक करायची इच्छा असेल, काय नाही, ओम ऐं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः असं म्हणून तर आपण कुंकुमार्चन करणार आहे, पण अभिषेक करताना काय नाही, ओम ऐं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं क्लीं चामुंडाय विचे असं 108 वेळा म्हणायचं. देवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता. ते करून झाल्यावर देवीला एखादा गजरा अर्पण करू शकता, एखादा हार अर्पण करू शकता, लाल फूल तुम्ही देवीला अर्पण करू शकता. आणि सगळ्यात महत्वाची सेवा, आता
जेव्हा सेवा दिली जाते तुम्ही कुळदेवीचे उपवास करा. तुमची इच्छा, तुम्हाला जेवढे दिवस आहे तेवढे दिवस तुम्ही करू शकता. 11 मंगळवार पण तुम्ही करू शकता. सगळ्यात आधी तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. दुर्गा सप्तशती तुम्ही, मी काय म्हणते की उपवास करा, दिवसभर उपाशी राहता, मग रात्री जेवण करता, पण सेवेचं काय, सेवा पण तर केली पाहिजे आणि सेवाच केली पाहिजे. मग काय करायचं आहे, श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला संपूर्ण दिव्य कवच पासून ते क्षमापदन स्तोत्रापर्यंत संपूर्ण तुम्हाला एक पाठ, ताई एक पाठ म्हणजे काय, तर दिव्य कवच पासून ते आपलं श्री क्षमापदन स्तोत्रपर्यंत तुम्हाला सगळं वाचायचं आहे एकाच बैठकीत. कुळदेवीची सेवा करत असताना मस्त जीन्स पॅन्ट घालायची नाही. बऱ्याच बायका असं करतात, अजिबात नाही. छान साडी घाला. साडी नाही शक्य होत तर व्यवस्थित म्हणतो ना पॅन्ट दुपट्टा घ्यावा, डोक्यावर पदर असावा किंवा तुम्ही ओढणी घेऊ शकता. काळं वस्त्र घालायचं नाही. बाकी कुठल्याही रंगाचे कपडे घालून तुम्ही सेवा करू शकता. हे झालं. त्याच्याबरोबर दिवसभर उपवास करावा. आपल्या घरात जर कोणी आलं, चुकून वाकून नातेवाईक आले, कोणीतरी आलं मंगळवारी, नक्कीच तिची तुम्ही यथाशक्ती ओटी भरू शकता. ब्लाऊज पीस द्या किंवा तिला काहीतरी गोडधोड खायला द्या. यथाशक्ती ह्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता 11 मंगळवार ज्यांना करायची इच्छा आहे त्यांनी प्रत्येक मंगळवारी श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे. त्याच्याचबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रम एकदा पठण करा. ताई फक्त सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तर नाही चालणार का, तर असं नाही. दुर्गा संकल्पयुक्त असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. ज्यांचे कायमचे मंगळवार आहेत, ताई माझी इच्छा आहे कायमचे मंगळवार धरायची आई भगवतीची सेवा म्हणून, तर नक्कीच ते करू शकता. प्रत्येक मंगळवारी तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. त्याच्याबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं आवर्जून पठण करावं. आता ज्यांचे कायमचे मंगळवार आहे, ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही, त्यांनी काय करावं, त्यांनी 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. एक माळ, काही पण म्हणा तुम्ही, दुर्गा सप्तशती पारायण म्हणा किंवा सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणा, एक माळ नवारण मंत्राची आवर्जून करायची आहे. देवी महात्म्य असेल तर त्याचं तुम्ही पठण करू शकता. देवी महात्म्य रोज 2-2 अध्याय. बरेच आता नित्य सेवेमध्ये काय होतं ना, दुर्गा सप्तशती रोज 2-2 पठण करतो. ज्यांना 2-2 पठण करणं शक्य होत नाही त्यांनी डायरेक्ट मंगळवारी करू शकता. आता याचे नियम अटी तुम्हाला सांगते. आई भगवतीचा उपवास जर संकल्पयुक्त तुम्ही केला तर नक्कीच आई भगवतीला साकडं घालावं, संकल्प करावा की माझे 11 मंगळवार ह्या कारणासाठी. संसारिक अडचण, आता संसारिक अडचणीमध्ये काय येतं, पैसा टिकत नाही आहे, नवरा बोलत नाही आहे, तुम्ही तुमच्या सासरी म्हणजे तुम्हाला सासरी बोलवत नाही आहे, किंवा नवरा बायकोंमधील जे काही अखंड असे वाद आहे त्याच्यासाठी आहे, किंवा नोकरी प्राप्ती नाही आहे, मुलाच्या लग्नासाठी अडचणी निर्माण होत आहे, तर असं मनातल्या मनात संकल्प, सगळं चांगलं आहे, आयुष्य सगळं चांगलं आहे, पण मुलाचं लग्न जमत नाही, मुलीचं लग्न जमत नाही. आता मुलीचं लग्न जमत नाही तर अर्थात लग्न जमण्यासाठी कुळदेवीची सेवा करायची असते. 28 आपल्याला पाठ करायची असते किंवा 14 पाठ तुम्ही दुर्गा सप्तशतीची संपुटीत लावून करू शकता. त्या संदर्भात जर माहिती असेल तर नक्की सांगा, मी व्हिडिओ करेल. पण ती इतकी प्रभावी सुंदर सेवा आहे, त्याचा अनुभव आल्याशिवाय राहतच नाही. तर ते आहे. पण ताई माझा मुलगा करू शकत नाही, मुलगी करू शकत नाही, तुम्ही करू शकता. दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण दर मंगळवारी करावं. आता संकल्पयुक्त जर मंगळवार तुमचे आहे तर पूर्ण संकल्प होईपर्यंत अजिबात मांसाहार करायचा नाही. ताई माझ्या घरात खाल्ले जातात, त्यांना देऊ का, तर त्यांना देऊ दे, त्यांना काय करायचं तो घोळ घालू द्या, तुम्ही करायचं नाही. आपल्या घरात ऍटलिस्ट मंगळवारी तरी मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर. कारण तुम्ही आई भगवतीची सेवा करताय आणि त्याच दिवशी तुमच्या घरात मांसाहार होतोय, कितपट योग्य सांगा बरं. तर शक्यतो आपल्या जेव्हा अडचणी असतात तेव्हा सगळं आपण मान्य करतो आणि घरच्यांना पण ते मान्य करायला लावा. पण ताई माझ्या घरचे ऐकतच नाही, मग ते बाहेरून खाऊन आले तर चालेल का, बाकी तुमची इच्छा. आता माझं सांगणं काम आहे, कोणाला किती पाळायचं काय करायचं तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. जर कोणी ऐकणारच नाही तर आपण जीव जोडून काय फायदा नव्हता. शेवटी आपण आपलं काम करत राहायचं. 11 मंगळवार झाले, 11 मंगळवार तुमचे जर छानपैकी पार पडले तर मग 11व्या मंगळवारी एखादी सवाष्णी जेवगाला साधं पद्धतीने त्याची ओटी भरा आणि काही नाही, काहीच नाही, खूप काही सागर संगीत वगैरे काहीच नाही. नाही सवाष्णी भेटली तर एखाद्या गाईला ताडा द्या. आणि सवाष्णी एखादी तरी असतेच आपली मैत्रीण वगैरे, तिला बोलवा, तिला जेवगाला. ती माझी कुळदेवी आली आहे माझ्या घरी जेवायला, या पद्धतीने तिचं तुम्ही मान सन्मान करू शकता. बाकी खूप असं काही नाही आहे. पण ही सेवा, आणि ज्यांना कायमचे मंगळवार धरायचे आहे त्यांनी कायमचे मंगळवार धरावे, याला काही उद्यापन नाही आहे. नाही मंगळवारी तर सिद्धकुंजिका स्तोत्रम किंवा दुर्गा सप्तशती पाठ करावं. खूप छान अनुभव येतो. प्रत्येक आईचं एकच असतं की माझं गेलंय आयुष्य, माझ्या लेकराबाळांचं मला चांगलं करायचं आहे. बघा, आपण महाराजांची अविरतपणे सेवा करत असतो, नामस्मरण अखंड प्रत्येकाचं चालू असतं. पण कुळदेवी ही पण सेवा महत्वाची आहे. आणि संसारिक अडचणी आजकाल इतक्या प्रचंड वाढलेल्या आहे मैत्रिणींनो, तुम्हाला
जेव्हा अनुभव येतात, जेव्हा लोकांच्या अडचणी येतात, तेव्हा कळतं की खूप अडचणी आहे आणि संसारिकच आहे. नवरा नीट बोलत नाही, नवरा मला किंमत देत नाही, मी माझ्या माहेरी राहते, नवरा मला घेऊन जात नाही, मुलगा असा वागतो, मुलगा तसा वागतो, सगळं घुमून फिरून पैसा टिकत नाही, घरात प्रचंड वाद मारामाऱ्या होतं, इथपर्यंत होतं. ते सगळं घुमून फिरून तुमच्या कुळदेवीवर येतं. तुम्ही कुळाचार नीट करता का? वर्षातून एकदा दोनदा, म्हणजे 2 वर्षातून एकदा, 1.5 वर्षातून एकदा, वर्षातून एकदा मूळ पीठावर जाता का? हे तुम्हाला मी विचारते आहे. आता तुम्ही जावं असं नाही, तुमच्या घरातला तुमचा नवरा जातो का, तुमचा मुलगा जातो का, देवी आईचा मान सन्मान. आपलं काय होतं ना, शारदीय नवरात्र आली की बापरे बापरे, मग माझी कुळदेवी मला आठवते. वर्षभर काय, किंवा खंडेराव महाराजांचं जे काही षडरात्र उत्सव आलं की मला खंडेराव महाराज आठवतात. पण वर्षभराचं काय, याही सेवा करणं खूप आणि काय होतं ना, कुळदेवी कुळदेवी कुळदेवी, बापाचं काय, आईची सेवा करतोय, बाप पण तर महत्वाचा आहे ना. या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप आडतात आणि त्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर ही सेवा खूप महत्वाची आहे. आता ताई, उपवास केलाच पाहिजे का? मी फक्त उपवास, ज्यांना इच्छा आहे किंवा ज्यांना सांगितलं जातं केंद्रातून सेवा केली जाते की तुम्ही मंगळवार धरा, तुम्ही आई भगवतीची सेवा करा, तुम्ही कुळाचार करा, तेव्हा त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पण ते आमचं सगळं चांगलं आहे ग. आता मला उपवास धरू शकत नाही, औषध आहे, मेडिकल प्रॉब्लेम आहे, मग अशा वेळेस तुम्ही नाही काही तर रोज 2-2 अध्याय वाचा ना. श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ इतका पवित्र दिव्य ग्रंथ आहे ना तो, त्याचा म्हणजे तो अमृता समान काम करतो. ज्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केलेलं आहे ना, त्यांना खरंच त्यांच्या कितीतरी अडचणी कमी झालेल्या आहेत. रोज 2-2 अध्याय वाचा, नाही शक्य होत तर कुठल्याही मंगळवारी महिन्यातून 1 पाठ, 2 पाठ, 4 पाठ तर करू शकता ना. करून बघा, बघा काय अनुभव येतो. जेवढी आपल्याला आपल्या आईची गरज आहे ना, तर आईलाही लेकराची तेवढीच गरज आहे आणि ती येते. चटकन पावणारे देव कोणी असेल तर तुमचे कुळदेव कुळदेवी, आपले पितृ सुद्धा चटकन पावता बरं का, आणि आपले गुरु, यांची सेवा करा. आणि ते म्हणजे म्हणतो ना की आपल्या संसारिक ज्या काही अडचणी आहे ना, त्यातून मार्ग मिळण्यासाठी, आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी ते मूळ आहे आणि त्यांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे. गुरुमाऊली म्हणता, एक वेळेस तुम्ही महाराजांची सेवा कमी करणार, पण तुमची कुळदेव आणि कुळदेवीची सेवा आवर्जून करा आणि ती केलीच पाहिजे. व्हिडिओ मोठा झाला असेल तर माफी असावी, पण माहिती तेवढी महत्वाची होते. आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.